म्हणसाल काय हे एवढा माणूस हेकड होता का, आहे की नाही. मी सर 15 रुपये रोजाची मजुरी पुसदला केलेली आहे. आज माझा भाषा माझ्यासोबत आलेला आहे, त्याला सगळं माहित आहे. कोणी खरं धरल का आज मी जर 15 रुपये रोजानं मजुरी केली असं सांगितलं तर आज कोणी खरं धरल का. बरं असं म्हणायला मला बी काय वाटायला पाहिजे ना, ते खरं आहे. 1992ची गोष्ट आहे. मी सेंटरिंगवर काम करतो, बांधकामाची सेंटरिंग असते ना त्याच्यावर, आणि त्याची मजुरी 15 रुपये रोज होता. तर त्या 15 रुपये रोजापासून म्हणजे 0 पासून तर माझे RCMच्या आधी पुसदमध्ये 5 प्लॉट आहेत तालुका लेवलला, आणि 3 बिझनेस आहे. मंडप डेकोरेशन आहे, बिछात आहे, एक छोटं मंगल कार्यालय आहे. मग मला एक भीती वाटत होती की मी 0तून आलो, सक्सेस झालो, असं काही उलट सुलट जर आपल्या तडाख्यात बसलं तर आपण खाली जाऊ शकतो, अशी भीती वाटते की नाही वाटत. येस, सगळ्याला वाटते, आहे की नाही. तसाच मी पण होतो ना, मी काय मंगळ ग्रहावरून थोडी आलेला आहे की नाही. म्हणून मला ती भीती होती. आणि हे सेमिनार जे म्हणतो ना, किंवा सेमिनार मधला एक मेसेज बस झाला जीवन बदलवायला. तर माझा तर सेमिनारच्या आधीचा मेसेज बस झाला माझं जीवन बदलायला. अशी साऊंड सिस्टीम लावली सर माझी पुसदला. दिनेश चौधरी सर सेमिनारला येणार होते. दिनेश चौधरी सरांसाठी एकदा टाळ्या वाजवू शकतो आपण. आणि एकदा टाळ्या का वाजवायच्या ते बी सांगून देतो. नाही तर कोणी येते याच्यासाठी वाजवा त्याच्यासाठी वाजवा, तर टाळ्या कोणासाठी नाही वाजवायच्या, तुमच्या स्वतःसाठी वाजवायच्या. आपल्या हाताचे अक्युप्रेशर पॉईंट प्रेस होतात, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते. आणि आपण जर जोर जोराने टाळ्या वाजवल्या तर 8 दिवसाने येणारा अटॅक 1 महिन्यावर जाऊ शकते. मानता तुम्ही सगळे याला की मी खोटं बोलत आहे. नाही तर याचे पुरावे आपल्याकडे आहे, बरोबर आहे. तर मी असं समोर बसलो होतो, माझी साऊंड सिस्टीम होती. मला मी माझ्या मित्रांना 2 वर्ष त्याच्या आधी सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यावेळेची सांगण्याची पद्धत बी तुम्हाला हसू येण्यासारखी होती. त्यावेळेस काय म्हणायचे ते माहिती आहे, कपडे घातल्यानं पैसे येते. आता हे हसण्यासारखं नाही तर काय सर. किराणा सामान खाल्ल्यानं पैसे येते. अरे बाबा म्हणलं मी 11व्या वर्गात होतो तेव्हापासून मी बिझनेसमध्ये आहे, आणि हे असं केल्यानंतर पैसे आले असते तर कशाला लागलं असतं. खरं आहे ना सर, बरोबर आहे. तर मला ते तसं म्हणत होते, मला ते बुद्धीला पटत नव्हतं म्हणून मी ऐकत नव्हतो. दोष माझ्यात नव्हता, दोष सांगणारच होता. आता कधी काय करतो आपण सांगायला गेलो आणि पवार सरला नाही कळालं, आपण पवार सरला काही समजत नाही. पवार सरला सगळं समजते, मला सांगता येत नाही, बरोबर आहे. तर मी कोणत्या मेसेजनं या सिस्टम मध्ये आलो सांगू. सेमिनारच्या आधीचा, मी तर सेमिनार मधला म्हणत आहे. सेमिनारच्या आधी प्रत्येक सेमिनारला विचारला जाते की प्रॉपरचे किती लोक आहे, 50 किलोमीटरहून किती आले, 100, 150, 200, 300. तर माझ्या गावात जे सेमिनार होता तिथं 300 किलोमीटरहून लोक आले होते. आता बघा ते मेसेज सुटला असतं तर काय झालं असतं, आणि पकडला तर मी तुमच्या समोर उभा आहे की नाही. समजा ते मेसेज चालू आहे, मला तिकडे बाहेर कोणी काही काम सांगितलं असतं, मी तिकडे गेलो असतो तर माझा मेसेज ते सुटला होता, मी आज इथं नसतो. पहा एका मेसेजची ताकद, आहे की नाही. तर मी विचार केला, माझ्या स्वतःला प्रश्न केला की इथं 300 किलोमीटरहून जर कोणी येत असेल, येणं जाणं वेळ पैसा, आणि इथलं तिकीट काढून ऐकत असेल, त्यावेळेस 30 रुपये तिकीट होतं. 30 रुपये तिकीट देऊन जर ऐकत असेल तर मी तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. साऊंडवाल्याला कुठे तिकीट राहते का, आहे की नाही. आणि आजची वरच्या मी पुढे होतो हे इथं, आहे की नाही. म्हणजे साऊंड सिस्टीम वाला आजची वरच्या मी समोर असते. मग मी म्हणलं हे सगळे लोक पैसे देऊन ऐकत आहे, मी तर 12,500 घेऊन आहे, कारण मला कार्यक्रमाचे पैसे नव्हते का. मग मला ऐकायला काय जाते म्हणून मी ऐकलं. आणि भाग्यशाली होतो की दिनेश चौधरी सरांना ज्यांनी बी ऐकलेलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. तळागाळातल्या व्यक्तीला समजल असं ते बोलतात. बघा सर, मी तर किती स्पीच चांगलं देत आहे, मी किती चांगल्या गोष्टी करताय, याला कवडीची किंमत नाही आहे. तुमच्या लक्षात किती येत आहे याला महत्व आहे, बरोबर आहे. ते माझा परिचय आहे. पण ज्या दिवशी मी ऐकलं, मला कळालं, त्याच्यानंतर माझं पहिलेपासून माझ्या भाषेला बी माहित आहे. जर मला एखादी गोष्ट लक्षात आली, मी जर ते करायचं ठरवलं तर मग मला कोणी ब्रह्मदेव बी तिथून हटवू शकत, हे बी माझं तेवढंच खरं आहे, बरोबर आहे. RCM मध्ये काय होते, आपण कसं बसं डिसिजन घेतो, मग लोक का आपल्याला सुधरू देत नाही. काय पागल झाले का तुम्ही, कामधंदे सोडून तिकडे गायला चालले, आहे की नाही. म्हणजे असे टोचण्या मारत राहतात. ते टोचण्या मारू मारू ते लोक तिथून आपल्याला काढतात. एक तर याचं नसते, आलं तर लोक तिथं राहू देत नाही, आणि त्याच्यातून जे टिकते ते इथं येते, बरोबर आहे. तर तुम्ही पण एक दिवस इथं येऊ शकता, काही मोठी गोष्ट नाही, फक्त तीव्र इच्छाशक्ती ठेवा. आज जे कन्सेप्ट आहे, खूप लोक काय म्हणतात, आता तुम्ही जर माझ्याशी सहमत असाल तर तुम्ही मला हो म्हणायचं,
नसल तर नाही पण म्हणायचं, पण नाही म्हणताना मला त्याचा प्रूफ द्यावा लागेल. नाही काय बी नाही म्हणसाल मी ऐकलं असा माणूस इथं आलेला नाही. राईट. तर आज आपण प्रत्येक जण जे फील्डमध्ये जे लोक जॉईंट आहेत, ज्यांचं आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, केवायसी झालेलं आहे, असे किती लोक आहेत? केवायसी झाली त्यांची, है की नाही? जवळपास खूप लोक आहेत, है की नाही? रजिस्ट्रेशन झालं, केवायसी म्हणतो आपण, है की नाही? तर आपण जेव्हा फील्डमध्ये जातो कोणाला सांगायला, तर आपण काय म्हणतो, अहो ते ऐकत नाही, ते करत नाही. एकाला तर सांगून काय फायदाच नाही. ते आपण काय करत आहे, प्रिजज करत आहे, है की नाही? मग आता जे तुम्हाला अनुभव येत आहे ते मला आले असतील की नसतील? आले. मग त्याच्यावरून मी फक्त 4 शब्द, एकदा जोरदार टाळ्या माझ्या गुरुदेवसाठी.